नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 211.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 270 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 254 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 100.05 रुपये. आणि मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 76.16%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया द अनूप इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,781 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,185 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 915.58 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 84.21%चे रिटर्न दिले आहे. आणि अनूप इंजिनिअरिंग लिमिटेडने 15 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 5 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड असा टोटल 20 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. चला आता बोलूया LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 772.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 42,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 826.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 382.70 रुपये. आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 100.21%चे रिटर्न दिले आहे. आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 364.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 393.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 190.20 रुपये. आणि NTPC लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 87.03%चे रिटर्न दिले आहे. आणि NTPC लिमिटेडने 3 रुपये 25 पैसे म्हणजे 3.25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 317 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 29,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 351.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 85.55 रुपये. आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 240.31%चे रिटर्न दिले आहे. आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने 1 रुपये
30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.